उन्हाळा बघा, मगाशी AC लावलेला, आता फॅन चालाय. आणि चिकू बघा समोर तिथं झोपल्या, तिथं झोपलाय निवांत. चॅप्टर आहे चॅप्टर. बरोबर थंडगार कुठं असेल तिथं साहेब झोपते. असं काम आहे. आता काय करायचंय श्रीषा? तर आता आमच्या गावची यात्रा, तर आमच्या गावची यात्रा आहे आणि यात्रेत आपण पण आपला स्टॉल लावणार आहे. तर ह्यांनी आता गाडी घेऊन इकडे लावणार आहेत ह्या बाजूला. तर इथं आपली गाडी लावायची आहे आणि इथं पोरीसनी स्टॉल लावून द्यायचा आहे. इथं आईस्क्रीमचा फ्रीजर ठेवलाय मिलिंद भाऊजींनी, कारण सकाळपासून भरपूर बिझनेस झालाय. आणि इथं श्रीषा काय आलंय ग? भेळ आणि वडापाव नाही, डोसा आलाय. डोसा इथं डोसा यावेळेस वेगळी यात्रा भरलाय. इथं जम्पिंग जपांग आहे. बारकी असते पण यंदा छान भरल्या. आणि बरोबर आमच्या इथं म्हणजे अंगणाच्या समोर आले कोबी मंचुरियन. श्रीषाचा पुढं कशी यात्रा दाखवून नेहमी यात्रा आहे आणि रानात पळायला लागलीत. आणि गाडी आता इकडे लावल्या. तर आता इथलं आम्ही स्वच्छ लुटून घेतो. आणि जसं की म्हणलं कोबी मंचुरियन नूडल्स आले तिथं, तर नक्कीच लेडीज मागच्या साईडला खायला येणार आणि आपल्या दुकानात तिथं शॉपिंग करून जाणार. श्रीषा समूह दुर्गा बसणार आहेत. दुर्गा गावाला गेल्या. तर श्रीषा बघू थांबते अजून, आपण डाव्या बाळा झोपू देतील तोवर. सकाळी लवकर उठल्या. कोण बसणार आहे खरेदीला? विक्रीला. हा श्रीशान समूह दुर्गा येणार आहे. काय काय आहे ग? काय साहित्य इकडं आणि आहे खाली लागली आहे ते कपडे पण घ्या. कपड्याचा पण स्टॉल लागू शकते. तरी आज जवळजवळ मला वाटतं 5-6 लाख रुपयाची उलाढाल आहे. हा चला जाऊ का? मग असते 2 टेबल पाहिजे. वरून काढा काय घे पर्स घे सगळंच. पर्स आता कुठे घेते उद्या घे. खपते सगळं आज. या टिकले पण घे. घेऊन चाल की जरा तिकडे. वैरण परत कुस लागेल सगळ्या अंगाला. तर आता मी आलेलो शेडत. तोवर बाह्या शेड वरडायला लागले, दादा हळद घेऊन या. तर ह्या मॅडम सुटली आल्या. रायबाजी आई दिसते तशी ना, इतकं मारलं हिला. हे बघा आता हळद आणायला गेला. दीपकला लावून दिले हळद आणायला, कारण की ही दावं सुटलेलं तिचं. ही आता आकडले दावं. आणि आम्ही आता बांधताना आणि डबल गेले अंगावर. म्हणजे रायबा आणि बाबऱ्या जशी भांडतील का नाही, सेम तशी या दोघी भांडतात. म्हणजे ही नाही भांडत, ही रायबाजी आई भांडते. चांगली लागा ही भाजी लाईन. एखादं म्हणाला का शांत कर. आत्ता मी बघितलं तिला अंगावर गेले. ती काय झालं तुम्हालाच का बांधित जरा ढिली झाली होती. आम्ही गेली परत आणि अंगावला का हिच्या बेकार वाटते लागल रे. काय करू? डॉक्टर्सनी बोलवून घेऊ. ही काय शिंगच लागली हो. ही शिंग काय डॉक्टर्सनी बोलवून घेऊया. स्प्रे आणूया. स्प्रे मारा सगळ्या अंगावर. हा बेकार आज काय झालं गेलं बेकार वाटतं. वाईच मारली बघा ही शिंग. चांगली आहेस की ग? हा रायबाच्या वरची निघालीस. हा आई गे रायबाच्या आणि किल्या करामती आणि बेकार. ही बाया ते हळद लावी आत्ता पुरतीन जाऊन स्प्रे. अरे वा घरला गेला तर नाही. थांब पाणी पिऊ दे तिला जरा. राहू दे लावूया हळद. दे बघ पोटा बघ कसं मारले. स्प्रे आणि हा ना आता हळद लावूया. स्प्रे आणच तोर नाही संदर तू आता चालणार जरा. लावतो भाई हे संदरली पाहिजे तशी नाही रे. हाताला लावली पाहिजे. हा तशी लाव.
हळदून पण लगेच बरं होते बरं का. पुन्हा लावलेलं आपण बाबऱ्याला लगेच बरं झालं. भेद्या गाई चांगलीच. तर भाईशेट लावायला लागली हळद. आम्हाला जायचं वैरणीला, वैरण नाही. हा ते तर कधी नाही पहिल्यांदा असं झालं बरं काय. म्हणजे लोका ही काय गाय आहे, ही रायबाजी आहे. रायबाच्या वरची निघालेला काही वाटत होतं ही बांडकुरी आहे. वाटत होतं का ना ही मार्की. हा राहू स्प्रे आणि एखादा आपलं कणकणीला हिला बघ केला काय आहे का. काय झालं विषय माहिती आहे का. ही गाय बांधून असल्यामुळं हिचं साधलं. तर आता आमचा अवतार बघू शकताय. आणि आम्ही निघालेलो आहे वैरण आणायला. आणि नाद असा आहे हा बैलगाडीचा. आमच्या गावात आहे जत्रा. आणि इकडे बघा आमच्या दोघांचं काय चाललंय. तर आम्ही आलो शेण्यात ना आता. इकडे आपलं गाव आहे. गावामध्ये रस्ता येऊ आता झालाय म्हणजे व्हायला लागलाय. अपूर्ण काम आहे अजून. आपण वैरण आणा निघालो काळामध्ये. काळामध्ये आपल्या वैरणीची एक नाही ती. त्यांनी वैरण काढले विकायला. वैरण आपण आणायला निघाले आता. आणि दीपक शेट चालू होते ट्रॅक्टर. या शेटनं आधी असं वाटतंय हायवेच्या कामाला कुठे तरी निघालोय. पुढे पोलीस तेवढे जायचे. तर असा विषय आहे. समोरून घेऊ शकताय. तर काळवायचं मंदिर राहिलं इथं इकडे. आणि आम्ही काळवायचं मंदिर राहिलं तिकडं. आम्ही आलो इकडं गावात. हत्ती गावात इकडच्या साईडला आहे. ट्रॅक्टरच्या आवाजामुळे माझा आवाज येतो का नाही काय माहीत नाही. चला बघा आता गावात कसं किती राहिलंय. आणि आम्ही एकदा घेऊन आलेलो. बघू शकता ठिकाण कसं आहे. इथं गावात आहे. ती गावात न्यायला आलो आपण. हो हो दीपक हो. गावात तोड आहे. आमच्या ज्यांचं गावात आहे त्या मालकासनी फोन लावलाय. ती सांगायला आली कुठून तोडायचं काय वगैरे. इकडे वाटाय नव्ह का. इकडे वाटाय नव्ह का. ते मला नाही इकडं आला असता बरोबर पडलं असतं तुम्हाला. या वाटतं अय दीपक थांब इकडे घाल. तर मागल्या वेळेस आम्ही आलेलो तेव्हा ह्या 2 साऱ्या तोडलेल्या. ह्या 1 आणि 2 इकडंपर्यंत तिथंपर्यंत. आणि आता ट्रॅक्टर इथं लावलाय. आता त्यांनी सांगितले या 4 साड्या एवढ्या 4 साऱ्या सोडा आणि पलीकडच्या साऱ्या घ्या. आता निघालो आपण पलीकडे बघायला. दीपक तिला आली सुराला. चला शेअर करत जाऊया आपण. आता आपण आली इकडचे 4 साऱ्या सोडा. ह्या शेटका वाटायला लागलीत. काय रे काय म्हणते ते तिकडे चालू का रे. असं नाही परत ओकेच. आणि संपते आता 1-2 दिवसात. कारण उद्या आणि आम्ही येणार. उद्या टाकतो संपूर्णच. हा काय तेच काय. आणि विषय काय झालाय. फोन आलाय म्हणून असा झालाय. हा विषय असा झालाय की आम्ही शेडतलं आवरलेलं आहे. फक्त आवरलंय गायांचं. म्हणजे वेळ होती परत अंधार पडतोय म्हणून. आता इथलं वैरण तोडायची बराबरानं जाऊन रायबा शेटचं ते आवरायचं. ते गेल्यावर तुमच्याबरोबर शेअर करतो. दीपक शेट मारला आले. आणि आपले रायबा शेट ते उपाशी आहेत की. आधी एवढीच राहिले वैरण. 2 दिवसात डोळा उठवू आपण. आज नेले 2 दिवसांनी लगेच डोळाच. नाद एकच
बैलगाडा शर्यत बघा लाव एक चॅलेंज थांब जरा मग आपल्या फॅमिली बरोबर शेअर करे मला लय पुढे गेला असं लागा किती किती घेतली ते 2-2 मला कडे दिली कसं लावा मला माझ्या असं वर शेंड तर आमची लायल्या शर्यत कोण आधी सरी लावते बघायचं खाली सगळ्यांनी तिने भाईयानं 2 घेतल्यात मी 2 घेतल्यात दीपकनं 2 घेतल्यात 2-2 साऱ्या घेतलेल्या कडनं कोण जाते बघायचं आम्ही लावले शर्यत आणि कडची सरी आहे दाट एकदम म्हणून मला दिले तिने बांधा कडला बाय किती पुढे गेली तरी पण मीच नंबर काढणार तू काय बोलास तो थोडक्यात राहिले मला ते 4 फूट राहिलं असेल अंतर त्यासनी गाठा निघालोय आता डायरेक्ट काय करतो शेवट 2-3 फुटात राहिलं तर कोण जिंकतंय ते तुम्हीच सांगा आता मोबाईल व्हिडिओ लय मोठा होईल शेवट जे निकार रेषेचं 3-4 फूट राहते का अंतर तिथं बघा कोण जवळ आहे कोण लांब आहे होय नाही एक तरी येणार तर ह्या 2 साऱ्या माझ्या दीपकच्या म्हटल्या त्या 2 त्यांच्या पुढं जरा भाई म्हणजे 1 नंबर तासवली गाडी पुढं आहे 2 मधली गाडी जरा दोन्ही गाड्या साईड नसल्यामुळे मधली गाडी जरा पिकअप घेतला आमचं काय पब्लिक लयकडून त्यामुळे जरा बैल बसतोय तरी मला ते 2 फूट 3-5 फुटाचं अंतर आहे पाण्याला ब्रेक घेतलाय पाणी पितो पुरावं लागतो तर निर्विवाद वर्चस्व झालेलं आहे माझे हरण्यात माझं निर्विवाद वर्चस्व झाले कारण मी येत आहे एक सरी गेल्या माही पुढे तिथंपर्यंत एक सरी राहिले इथंपर्यंत म्हणजे दीपक जवळ एक सरी गेल्या तर विनर झालेले आहेत भैया शेठ हा तर सुट्टा निकाल घातलाय आता मला एक सांग दीपक ती नव हारल्यावर काय करायचं असते हा काय की हारल्यावर काय करतील माणसं मग आता जाऊ का आता मी जातो बाबा कारण की आता जाऊन मला मसरा जावलं पाहिजे मग तुम्ही दोघं थांबा हा गुलाल टाकून या हा मग तुम्हाला दोघात थांबायला लागणार रे मग जाऊ का मी भरायचं म्हणजे आपल्याला नाही रे म्हणजे जाऊन मला मसरा जावलं पाहिजे तुम्ही गुलाल बिलाल टाकून भरून या व्हायचं वैरण निघालेलं नाही आम्ही अर्ध्या तासात मग सरी कडल लावली आम्ही अर्धा पाऊण तासात इकडं आहे बघा काय झालं काय नाही म्हणते काय चेष्टा करा तुझ्या याच्यावर थांबली म्हणाला का आम्ही बरं हा दे काय करा पाणी तर आणून दे म्हणा ओके तर भरायला चालू केलंय ट्रॅक्टर असा लावलाय शिवजी चालू केली टाकायला बघा ट्रॅक्टर मध्ये बसते का मला आता
दोघांनी संघ उचलू नका रे, एक जण जावा आणि परत नंतर एक जण जावा, तिथे जाऊन उभा राहायला लागतंय. असू दे, त्याला काय होते नका तिथे कवा राहिलाय. हा एवढं जाणार नाही, वर द्यायला येईल का? थांबते जरा, ते घेऊन देते. वर घेणारा ताप आहे. काय वाटतंय नंदी? नाद एकच मगाशीच म्हणले बैलगाडा शर्यत काय 18-20 गाय होत्या, असलं कधी केलं नाही. रायवा जन्माला आल्यापासून मजबूत चालतंय. दीपक शेठ माझे मी वर डोक्यामध्ये वैरण असताना आणि राकेश आणि भैया वैरण आणून देते ते भैया इकडे आला बघ सोडतो. उड्या मारा लागते ही क्वालिटी बसलंय बघ मला लय बाहेर आलाय. ओकेच तर वैरण झाल्या रोचून बाहेर आला. ट्रॅक्टर माघारीवर गेला आणि आता हळूहळू ट्रॅक्टर बाहेर काढला पाहिजे कारण की सारे मोठ्या वाजलेत किती बघा 8:45. असली ताण लागली यार, कवा घरात जातो पाणी पिते असं झालं. आता दिसणार नाही आम्ही बसलो ट्रॅक्टरवर असं बघा. बिचारी बाहेर आहेत अजून, काय करायचं? तुमची सोय करायला गेलेलो बाळानू. आलो कसा बघतोय बाळ बघा पिल्या. आलो आलो पाणी दाखवायचं आहे, अजून वैरण टाकायची आहे. कसं बाय बाय या निरागच बघते का आयला बांधार नाही पडलं. बाहेरची लाईट लावली तर असं ते काही आता 10-15 दिवस निवांत झालो. साहेबांनी पहिल्यांदा पाणी दाखवूया आणि आत घेऊया सगळ्यासनी. बाबऱ्या काळा असल्यामुळे बाबऱ्या दिसनाच बसलाय काय हे बघा बघा. ज्योतिबाच्या नावानं चांग म्हण. ओके हा चला घेतो आवरून आता बराबरा साहेबांचं. तर आमचं आता सगळं झालंय, पाणी वगैरे दाखवून झालंय. इकडे राधार पण दाखवले पाणी, तिला जाताना आता बांधणार इथं. तिची मस्ती बघायची, वाईच मस्ती करून झाल्या. तर आता हे बघू शकता तुम्ही, या सगळ्यासनी आत घेतलं इथं. वैरण लागली सगळी खायला. रायबा शेट तर आज पहिल्यांदा एवढ्या वेळानं गाठलाय, असला उड्या मारत आत गेला हरकत लय हरकड्याला आत नेताना. आता काय करतो, लागलंच लुटून घेतो म्हणजे उद्या सकाळी जरा ताप कमी होईल आपला. तर इथलं घेतलं लुटून लागलंच आणि पाणी मारलं एवढंच, कारण की इथं लय पुपटा उडत होता. बाहेर मध्ये लागलंच पाणी मार्या म्हणजे सकाळपर्यंत वाळतंय. आणि विषय काय झाला, मोबाईल इथंच राहिलेला. मी गेलो घरी परत गेलो, ध्यानात आलं मोबाईल इथं ठेवलेला आणि मोबाईल न्यायला आलोय. तर जातो मस्तपैकी आंघोळ करतो. आणि तर आपण जसं की मगाशी तुम्ही बघितलं, मी सगळं स्टॉल मधलं साहित्य घेत होती आणि आपला असा स्टॉल बाहेर लागलाय. तर आत पण गिराईक चालू आहे आणि म्हणजे इथं पैसे वगैरे द्यायचे चालेत. आणि तुम्ही बघू शकताय आपल्या इथं चौकामध्ये आलेली आहे ज्योतिबाची काठी. तर ही ज्योतिबाची काठी चालली आहे यमाई देवीला भेटायला. तर काठी चौकामध्ये चालले नाचवायची आणि थोड्या वेळा मी तुमच्या बरोबर शेअर करतो की यमाईला भेटायला गेलेली काठी, भावा बहिणींची भेट.
आणि इथं असे भरपूर स्टॉल लागलेत. मग अशी काही ओळखलं नाही तरी इथं भेळचा लागलाय, इथं डोसा उत्तप्पाचा लागलाय. कशी बघते बघा की आम्ही का लय रागीट झाली सगळं. डॉक्टरने लावलेला फोन यायला लागली. स्प्रे वगैरे देतील मलम. नशीब शिंग घुसलं ना पोटात ते बघा. ही लय दिसते तशी नवी. शिंग बघा तिची कशी भांडखुरे. म्हणलं राय बा का असं करते. आकाडली की लगेच कशी काय सुटली कोणास ठाऊक. काल हो संध्याकाळी. कमेंटमध्ये नक्की सांगा लक्ष्मीकडे बांधल्यापासून तब्येतीत किती फरक पडलाय. लय फरक पडला. फ्रेश पण दिसते एकदम. लक्ष्मीला ह्यो दमवते ह्यो बादशाह म्हणून याला ठेवला बांधून आम्ही. तर डॉक्टर साहेब आले ते. मॅडमचे 100 ताप आहे. इंजेक्शन करायचं आता. हिनं मारल्याचाच परिणाम. तर राधाच्या आईला 3 इंजेक्शन झाली ती आणि म्हणली तुम्हाला वगैरे लावा, नाहीतर सगळ्यात भारी म्हणजे हळद लावा, बाकी टेन्शन घ्यायचं काम नाही. पण तिनं मारल्यामुळं जरा तिनं भ्या खाल्लं त्यामुळे तिला ताप आलेला. मग आता 3 इंजेक्शन केलेत. आत्ताच गेले डॉक्टर. हे गेलं त्यांचं नाही डॉक्टर आत्ताच गेले ते. चला मस्तपैकी 3 इंजेक्शन झाले. आता बस निवांत बाय, काय टेन्शन नाही आता. आणि आता मारू नको तिला काय. आणि आज आम्ही चालवणार आहे रायबा शेठ आणि बाबऱ्या, कारण की उद्या मिळणार विश्रांती असणे. परवा दिवशी मैदान खेळायचं आहे दोघांचं, रायबा आणि बाबऱ्या यांचं. म्हणून आज भैयातून माझा असा विषय झाला की जरा 5-6 किलोमीटर चालून आले. लय चालवा नको भैया, मी तिथे आहेत नाणे मागं. एवढे लांब जावे काय दोघं चालतील. मला टेन्शनच येते या दोघांना झोपायचं. आपण जे काल वैरण आणले का नाही ते रिवर्स नाही तर सावलीत लावली. उन्हानं वैरण टाकलं की वाटते. मग गायडा करे पाईप काढून. हा ते म्हणलं ती पाईप काढ्या निम्मी काय पाईप काढून मागं टाकल्या. तर विषय असा झालाय आज यात्रा असल्यामुळे पोरं कोणच नाही. बाहेर शेटला म्हटलं आपण दोघंच होते म्हणजे आता कसं झोपायचं. रायबाचं जरा अवघड आहे आणि दोघांचा पण 36 आकडा आहे. त्यामुळे काही विषय आम्हाला झोपल्यावरच कळलं आता कशी वागते ती. कारण लई दिवसातून दोघांनी झोपणार आहे. आणि लई वेळा असं झालंय की आम्ही रायबा आणि बाजी जवळजवळ 3-4 वेळा झोपली. 3-4 वेळा छकडा तिथं लावून आम्ही दोघांनी सोडवून आणली. परत छकडा आला गेले म्हणजे एवढी जमत दोघं. काय दोघांचा काय माहीत नाही. आज बघा कशी करते. सुराला लावून बसू काय भैया. येणार आहेस तू मग सुराला लावूया. थांबणार हे झालं बघ चालू दोघांचं. काय मी याला धरून नाही चालणार. कोण मास कोणाला विचारायचं होय चालवायचं त्यांची मन जुळली पाहिजे तरी. बाहेर बघतो बाहेर हा नाही नतावड्या काय नको नको परत नाही एक फेका चोकला म्हणजे आणखी दमवतील. आता बघून चाललं पाहिजे. चले ना दाखडा बाबा. हो 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 तिथंच गाठ आहे बघा 20 मिनिट. ओके आला फॉग घ्यायला पाहिजे. पहिले रायबाची गमत माहिती आहे का भैया. त्याला वडा लावायचा बाबऱ्या. आता लागले जरा ठेक्यात चालायला. त्याला उजवीनच टाकायचा नाही पहिल्यांदा घरची गाडी पाळणार ही बरं का दोघं. आणि दोघांचा 36 आकडे त्यामुळे काय होईल ते होईल. बाहेर चालतील गेला का मध्येच काय त्याच नव्हते कोणाला. नाही दोघांचा अजिबात पटत. आता रायबा बघ सुराला लागला आहे का.
लय भारी चालू याला जर काय होतंय कोणा म्हणून रायबा याला मारतंय काय कोणास हे तुझं हिर म्हणणार ह्याच्या स्टेप बघा कशी आहे त्या ह्याच्या बाबऱ्याच्या आणि ह्या साहेबांच्या बघा कशी आहे राय बाबा मागणं कसा दिसते रायबा शेठ इकडं बाबरे शेठ काय असं चाललं एक दिवस आड तुम्हाला मैदान नाही जावा बघा नाही फक्त चालले पाहिजे आहे आता कसा कोटा साप झाला बाबरे पाय जाय बरं का समजून घ्या रायबाला मोठा त्याच्यापेक्षा ओ तिकडं कुठं निघालायस ते वजन म्हणजे काहीच नाही पाट्याला लय हाणायचं अजून साहेबांनी गाडी लागून महाराजांना गाडी आणून दे बैलगाडी काय बापरे काय बापरे काय आले रे बाहेर कुठे वस्तू पास आहे ना का वस्तू पास आहे ना ती पहिरा पण तसा केला आहे कोरगाव पण चांगलाच पहिरा पटला का हा तो ताईला का होई भैया एक कळ ना म्हणजे आता रायबा चालवायच्या आधी पोट आत होतं बघ बरोबर आहे का चालू ना पोट कसं काय बाहेर आले पोट बाहेर आले नाही पोट फुगवत आता ओढून तर देव ते ना काय मग त्याची फुगवत येते पैशानं कसं लाईट झालं होत आहे हा तरी म्हणलं आहे ना झुपायच्या आधी गडी एकदम फिटनेस मध्ये दिसत होता चालवायला लागलो ही बघ काय पाहिजे नका आज पहिल्यांदा फेस बघितला मी रायबाज म्हणजे जसं वय वाढेल वजन वाढेल तसं दमछाक व्हायला लागल्या आता झालं की आता ही दोघं चालतील काय विषय नाही आता उद्या विश्रांती परवा दिवशी मैदान परत विश्रांती परत चालवायची हो द्या पळा पाक रायबा चल बाबा थोडं राहिले तापते उन्हान तापतील हो हो बाया बाया ती रॉड लागेल हे लागलं या मागे त्याला आता कर बाबऱ्याला ये पाय लागलं रायबर ये हे बघा गाडी नुसती चालवून आणली तर गाडी डायरेक्ट शेडत गेली ह्याचा असा विषय आहे का सोडायची का नाही का आपला हायाची गाडी सकड बांध पाणी पिणी दाखवूया कायला का आड घ्यायचा दोघं पण लय आड घेत हायास मैदानात खुनशीनं पळा काय बाबरे बाबऱ्याच खरंच बाई ही निघालं पाहिजे बरं का दमतय त्याला का व्यायाम घेतलाच पाहिजे त्याचा पाहून एक टाकी आता हा चला घेतो आता